नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर जर्नी टू बिकम द इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल अँड शो आवर प्रोफेशनल इम्पॅक्ट ऑन द करिअर ग्रोथ. आजपर्यंत या जर्नीमध्ये आपण प्रत्येक गोष्ट जी कम्युनिकेशन स्किल सोबत रिलेटेड आहे किंवा कम्युनिकेशन स्किल जो काही कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक जी काही छोटी सब कॉन्सेप्ट आहे ही आपण स्टेप बाय स्टेप शिकत गेलोय. ओके, पण आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आज आपण डिस्कस करणार आहोत. आपण इंग्लिश भाषा शाळेत असल्यापासून शिकत आलोय. मग आज सेपरेटली आपल्याला एक प्रोग्राम जॉईन करावा लागतो. कशासाठी? तर त्या भाषेत बोलायचं कसं हे शिकण्यासाठी. आपण शाळेत असताना इंग्लिश भाषा शिकलो, पण त्या भाषेमध्ये बोलायचं कसं हे नाही शिकलो. आणि म्हणून आज आपल्याला हा प्रोग्राम अटेंड करावा लागतो. मग हे चुकीचं आहे का? नाही. जे आपण शाळेत गरजेचं होतं ते आपण शाळेत शिकलो, बेसिक्स ऑफ लँग्वेज शिकलो, पण त्या लँग्वेज मध्ये बोलायचं कसं? बरं, आपण मराठी सुद्धा जन्मताच शिकलेलो, जन्मापासून आपल्याला शिकत आलो आहोत मराठी भाषा, बरोबर? आपल्या घरचीच भाषा आहे मराठी किंवा हिंदी असेल. त्या भाषेमध्ये सुद्धा आपण कम्युनिकेट करू शकत नाही आहोत आजपर्यंत. म्हणजे काय? जरी एखाद्या वर्कशॉपमध्ये एखाद्या स्पीकरने सांगितलं की ओके, नाव द फ्लोअर इज ओपन फॉर यू, तुम्ही मराठीत सुद्धा मला प्रश्न विचारू शकता किंवा हिंदीमध्ये सुद्धा विचारू शकता, असं जर का सांगितलं तरी सुद्धा कुणी उठायला तयार होत नाही प्रश्न विचारायला किंवा डाऊट विचारायला. असं का होतं? द फिअर ऑफ मिस्टेक. करेक्ट? फिअर ऑफ मिस्टेक्स. आपल्या ब्रेनच्या ज्या काही मसल्स आहेत त्याला आपण सांगून ठेवलेलं आहे की मिस्टेक झाली म्हणजे मी फेल झालो आणि फेल्युअरला माझ्या लाईफमध्ये जागा नाही, असं आपण आपल्या ब्रेनच्या मसल्सना लहान असल्यापासून सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे सबकॉन्शियस माइंड जे आहे आपलं, ते प्रत्येक ऍक्टिव्हिटी करताना घाबरतं. का घाबरतं? तर त्याला असं वाटतं की जर चुकून एखादी मिस्टेक झाली आपल्याकडून तर आपण फेल होऊ, आणि जर आपण फेल झालो तर काय होईल? काय होईल फेल झालो तर? काही होत नाही. पण आपण ठरवून ठेवलंय फेल झालो की आपण संपलं, आयुष्य संपलं माझं, अरे बापरे मी फेल झालो, आता काय करायचं, कशी मी पुढची स्टेप घ्यायची, आता मला माझ्या घरातले काय म्हणतील, माझे शेजारी काय म्हणणार, माझे मित्र काय म्हणणार, आता मी एक फेल्ड पर्सन आहे. बरोबर? हीच कॉन्सेप्ट आपण आजपर्यंत आपल्या माइंडला सांगितलेली आहे. आज तुम्ही एखादा ऑब्झर्व करा, तुमच्या सर्कलमध्ये एखादा बिझनेसमॅन असेल किंवा एखादं छोटा दुकानदार असेल, ज्याचं दुकान त्यानं चालू केलं आणि थोड्या कालावधीनंतर त्याला नाही जमलं म्हणून त्यानं ते बंद केलं. मग तो फेल झाला का? तो मनुष्य आज सुद्धा मार्केटमध्ये फिरताना आपल्याला दिसतोय, तो आज सुद्धा काहीतरी प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय. बरोबर आहे? म्हणजे त्यांनी त्या फेल्युअरला फुल स्टॉप ऑफ अवर लाईफ असं समजलंय का? नाही समजलेलं. माइंडसेट आपल्याला आपला बदलता आला पाहिजे. आपल्या माइंडला आपण सांगितलं पाहिजे, आता इथून पुढे कुठलीही ऍक्टिव्हिटी करताना
मग ती कम्युनिकेशन असो, प्रोजेक्टवर काम असो, अभ्यास करताना असो, एक्झाम देताना असो, या ऍक्टिव्हिटीचा रिझल्टचा आणि माझा काहीही संबंध नाही. मला आता ही ऍक्टिव्हिटी करायची आहे, तर मी ती ऍक्टिव्हिटी माझे 100% एफर्ट्स देऊन करणार आहे. एक छान सीन आहे एका मूवी मध्ये, आय डोंट रिमेंबर द नेम एक्झॅक्टली. ऋतिक रोशनचा मूवी आहे तो, आणि त्याची ती लहान मुलगी आहे, ती आय गेस वॉर मूवी मध्ये आहे. त्याची लहान मुलगीच्या शाळेमध्ये फुटबॉलचे कॉम्पिटिशन असते, त्याची लहान मुलगी गोलकीपर असते आणि तिची टीम हारते. आणि हारल्यानंतर ती एका बेंचवरती येऊन अशी शांतपणे बसलेली असते अशीच. तर हा तिथे येतो आणि तिला म्हणतो, काय झालं? आम्ही हारलो. हो, तर मग हारलो आम्ही, मग आता मी सॅड आहे, मला नाही आवडलं हे हारणं. तो तिला एकच प्रश्न विचारतो, जेव्हा मॅच चालू होती तेव्हा तू त्या ग्राउंडवर तुझे 100% एफर्ट्स दिलेस का? तू खेळणं एन्जॉय केलंस का? तर ती म्हणते हो. मग ठीक आहे, आज हारले, उद्या जिंकशील, परवा परत हारशील, परत जिंकशील. कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचंय की मी एन्जॉय करणार आहे प्रत्येक मुमेंट. आता मला एखाद्या स्टेजवरती बोलायला बोलवलेलं आहे, माझ्याकडं काहीही बोलण्यासारखं नाहीये, माझं माइंड पूर्णपणे ब्लँक आहे, पण मला सांगितलं की तुला स्टेजवर येऊन बोलायचंय. काही कॉन्टेक्स्ट असेल किंवा काही नसेल, असंच सरप्राइझिंगली तुम्हाला स्टेजवरती बोलायला बोललं असतं. आता तिथं आपण गेल्यानंतर काय बोलणार? माझं माइंड तर ब्लँक आहे. अरे बापरे, आता मी काय सांगणार तिथे जाऊन? या टेन्शन मध्ये येण्याऐवजी आपण स्टेजवर जाऊन एक कॉन्व्हर्सेशन ओपन करू शकतो. आपण लास्ट सेशन मध्ये शिकलेलो होते, बरोबर? आपण कॉन्व्हर्सेशन ओपन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या कॉलेजमध्ये एखादं वर्कशॉप आहे चालू, आणि त्या वर्कशॉपचा जो काही स्पीकर आहे त्याने तुम्हाला उठून स्टेजवरती यायला सांगितलं आणि सांगितलं बोला. स्टेज फिअर घालवायचं, त्याच्यामुळे तुम्ही स्टेजवर येऊन काहीही बोला. असं म्हटल्यावर कॉन्टेक्स्ट काहीच दिलेलं नाही, काय बोलायचं? आता बोलताना जर का चुकलो तर बाप रे, माझ्या समोर जी ऑडियन्स बसलीये ती इतकी सक्सेसफुल ऑडियन्स आहे, म्हणजे एक टाटा ग्रुपचा सीईओ झालाय, एक फेसबुक मध्ये मोठ्या पोझिशनला कामाला आहे, एखादी स्वतःची कारचं शोरूम आहे. इतके सक्सेसफुल माझ्यापुढे ऑडियन्स बसली ना, म्हणून मी चुकलो तर यांच्या पुढे माझ्याबद्दलचा रिस्पेक्ट कमी होईल? नाही ना. जे बसलेत ते आपल्यासारखेच आहेत. ट्राय करा हवं तर. जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की मी स्टेजवर गेल्यावर काहीतरी बोलेन चुकीचं आणि मग मी फेल होईन, तेव्हा स्टेजवर गेल्यानंतर एक एक्सरसाइज करून बघा कधीतरी. आपण सुद्धा एकाला बोलवून घ्यायचं स्टेजवर, तो सुद्धा तप करेल. म्हणजे स्वतः मरतोय तर दुसऱ्याला पण घेऊन मारायचं, अशातला भाग. पण तिथं आपल्याला कळतं की ऍक्च्युली इथं डेथ नाहीये, इथं फेल्युअर किंवा इथं स्टॉप नाहीये. तो सुद्धा आल्यानंतर आपल्याला कळतं की अरे आपण आपल्यातलंच आहे, मग आपण फ्री होऊ, आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि मग आपण बोलायला सुरू करतो. हे झालं एक एक्झाम्पल. म्हणून सगळ्या या जे काही कम्युनिकेशनचं जे काही आपण हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे, या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे मी. आणि ते इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर जे काही रूट कॉज मला सापडलं, ते रूट कॉज आहे फिअर ऑफ मेकिंग मिस्टेक्स, फिअर ऑफ बीइंग जज्ड. हे रूट कॉज आहेत आपल्या
कम्युनिकेशनवर आपली पकड नसण्याचं. मी जर आता बोललो आणि चुकीचं बोललो तर काय होईल? माझ्याबद्दल जो काही सगळ्यांच्या मनामध्ये रिस्पेक्ट आहे तो कमी होईल. हा काय म्हणेल? तो हसेल मला. ती मुलगी हसेल मी जर चुकलो तर. पण ठीक आहे ना, जर ते हसतायत तर ते एन्जॉय करतायत, तुम्ही त्यांच्या हसण्याचं कारण बनताय असा विचार करा आणि बोला. जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करणार आहात तेव्हा तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाहीये. आणि एक महत्वाची गोष्ट, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यासाठी ही महत्वाची गोष्ट कुठेतरी नोट करून ठेवा किंवा एखाद्या पेपरवर लिहून तुमच्या स्टडी टेबलच्या किंवा तुमच्या जिथं अभ्यासाला बसत असाल किंवा तुम्ही जिथं काम करत असाल ऑफिसमध्ये तर तुम्ही हे लिहून ठेवा. प्रोग्रेस इज कंटिन्युअस प्रोसेस and success or perfection is a myth. मिथ म्हणजे खोटं आहे. कोण आहे आज असा व्यक्ती जो सक्सेसफुल आहे किंवा परफेक्ट आहे? कोण आहे? शोधा. म्हणून आपण एका सेशन मध्ये आला होता हा कॉन्टेक्स्ट की इंजिनिअरिंग मध्ये एक रूल आहे, नो मशीन गिव्स 100% एफिशियन्सी. हे मशीनसाठी नाही, हे सगळ्यांसाठी, सगळ्या ह्युमन बिंग साठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे. सक्सेस आणि परफेक्शन या गोष्टी सरासर खोट्या आहेत. तुम्हाला वाटत असेल मी आज इथे बसून तुम्हाला शिकवतोय म्हणजे मी परफेक्ट आहे, तर नाही, मी सुद्धा कोणाकडून तरी शिकतोय. म्हणजे तो परफेक्ट आहे का? तर नाही, तो सुद्धा कोणाकडून तरी शिकतोय. मग सक्सेसफुल आहे तरी कोण? कुणीच नाहीये. फक्त कुणाकडे चांगले पैसे आलेले आहेत थोड्या प्रमाणात, कुणाकडे चांगल्याच प्रमाणात चांगले पैसे आलेले आहेत. आपण आता मोस्टली जर बघितलं आजच्या मार्केटमध्ये तर पैसे ज्याच्याकडे जेवढे आहेत त्याच्यावर आपण त्याचं सक्सेस डिफाईन करतो, बरोबर? मग अशा पद्धतीनेच आहे ते सक्सेस आणि परफेक्शन, बरोबर? मी आज जर तुम्ही 10 मार्कांचा एखादा परफेक्शन साठी एक हे ठेवलात, पेपर ठेवलात, तर आज तुम्ही जे लोक मला ऐकताय तुम्ही कदाचित पहिल्या स्टेपवर आहात आणि मी 5व्या किंवा 6व्या स्टेपवर असेल. करेक्ट? पण 10वी स्टेप तरी फायनल आहे का? नाहीये. 10व्या स्टेपवर गेल्यावर आपल्याला कळणार आहे की पुढे अजून 100 स्टेप्स आहेत. जेव्हा आपण 100व्या स्टेपला जाऊ तेव्हा आपल्याला कळणार आहे अजून पुढे 1000 स्टेप्स आहेत. हा प्रवास कधीच न संपणार आहे. त्याच्यामुळे परफेक्ट झाल्यानंतर मी बोलेन. नितीन सरांचा हा जो काही प्रोग्राम मी आता अटेंड करतोय, हा प्रोग्राम कंप्लीट झाल्यानंतर मी एकदमच बोलायला सुरुवात करेन, हे पॉसिबल नाहीये. तुम्हाला पहिल्या दिवसापासून मी सांगितलेलं आहे की तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही प्रत्येक असाइनमेंट केली पाहिजे. कारण प्रोग्रेस इज अ लाईफ लॉंग प्रोसेस. गेटिंग माय पॉइंट? परफेक्ट. तर आज जे काही आपण बघणार आहोत या सेशन मध्ये, त्याचे आपण 3 भागामध्ये डिव्हिजन केलेली आहे. पहिला आहे कम्युनिकेशन ओव्हर परफेक्शन, दुसरा आहे बिल्डिंग अ पॉझिटिव्ह लर्निंग माइंडसेट आणि तिसरं आहे ओव्हरकमिंग ट्रान्सलेशन शेम. आता शेम म्हणजे आपण जे मगाशी म्हटलं दुसरं रूट कॉज जे आपण सांगितलं, फिअर ऑफ जजमेंट. ओके, लाज वाटणे.
याच्यावरती आपण कसं काम करायचं हे पूर्ण आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. मग हे फिअर ऑफ मिस्टेक आपल्याला एका ठिकाणी का थांबवून ठेवतंय याच्यावरती आपण विचार केलाय का कधी? कशा पद्धतीने हे फिअर ऑफ मिस्टेक आपल्याला थांबवून ठेवतंय? तर तुम्ही ऑब्झर्व करा किंवा तुम्ही ट्राय टू रिफ्लेक्ट your the latest functions or latest events happen in your surrounding, maybe in your college or in your company. आणि त्या ठिकाणी तुम्ही अपॉर्च्युनिटी होती बोलण्याची किंवा अपॉर्च्युनिटी होती काहीतरी करण्याची, पण तुम्ही नाही केलं किंवा तुम्ही नाही बोललात. त्याचं कारण काय आहे? ऑब्झर्व करायचा प्रयत्न करा. भीती आपल्याकडे लहानपणापासून आपण एक म्हण ऐकली आहे बघा, मराठीमध्ये आहे, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. म्हणजे जो घाबरलाय ना त्याला अख्खं जग घाबरवणारच आहे. आणि जग घाबरवणार आहे याचा अर्थ काय? पहिल्यांदा त्याचा स्वतःचा जो काही सबकॉन्शियस माइंड आहे तो त्याला घाबरवतोय. जगाचं नंतर बघू आपण. म्हणून एक रिसर्च आहे तो काय सांगतोय, तर लर्नर्स हू एम्ब्रेस एरर्स प्रोग्रेस अप टू 40% फास्ट. आता एरर म्हणजे चूक, मिस्टेक म्हणजे चूक. आणि आपल्याला लहानपणापासून अजून एक म्हण शिकवलेली आहे, चुकांमधून शिकलं पाहिजे. बरोबर? याचा अर्थ असा नाहीये चुका करतच राहायचंय, का तर मी शिकतोय, असं नाहीये. म्हणून आपण एक क्लिअर गोल स्टेटमेंट आपण बनवून घेऊयात. या प्रोग्राम मध्ये आपण काय नेमकं करणार आहोत. गोल ऑफ कम्युनिकेशन इज कनेक्शन, नॉट परफेक्शन. आपल्याला कनेक्ट करायचंय लोकांशी, आपल्याला स्वतःला एक्सप्रेस करायचंय, आपल्याला स्वतःला प्रेझेंट करायचंय, परफेक्टली नाही. गेटिंग माय पॉइंट? परफेक्शन कधी येईल हो? कधीच नाही येणार आहे. जर तुम्ही आज फॉर एक्झाम्पल बोलायला शिकत असाल की आपण प्रोफेशनल आपल्या लाईफ मध्ये कशा पद्धतीने बोलणार आहोत, जे सर नितीन सरांनी आता आजपर्यंतच्या सेशन मध्ये शिकवलेलं आहे, ते आपण कसं बोलणार आहोत याची आज जर का तुम्ही प्रॅक्टिस सुरू केलीत तर आज तुम्हाला 10 चुका सापडतील. झालेल्या असतात 20 चुका, पण तुम्हाला सापडतील कदाचित 10 चुका. त्या 10 चुका जर तुम्ही ऑब्झर्व केल्या आणि त्या 10 चुकांवर जर तुम्ही काम केलं तर उद्या बोलताना तुम्हाला फक्त 10 चुका दिसणार आहेत, त्या पण ज्या तुम्हाला काल नव्हत्या दिसल्या त्या, कारण कालच्या चुकांवर तुम्ही आज काम केलेलं आहे. म्हणून प्रत्येक फेल्युअर किंवा प्रत्येक एरर आपण एक माइलस्टोन इन आवर प्रोग्रेस म्हणून कन्सिडर केला पाहिजे. चुकलो ना, ठीक आहे चुकलो, पण ती चूक का झाली हे अनालिसिस करता आलं पाहिजे. आणि ती चूक लाईफ मध्ये परत रिपीट करायची नाहीये, इंटेन्शनली नाही करायची आहे. You must not repeat one mistake in your entire life. म्हणून मी नेहमी म्हणतो, one life, one mistake. Never repeat that mistake. एकदा एक चूक झाली ना तर त्यातून शिका आणि परत ती चूक रिपीट करू नका. आणि जेव्हा आपण या फेल्युअरला किंवा या एरर्सना किंवा या चुकांना फुल स्टॉप मानायचं बंद करतो आणि हा एक माइलस्टोन आहे आणि याच्या पुढच्या स्टेपवरती मी ही चूक नाही करणार आहे
आणि मी माझी प्रोग्रेस अजून वाढवणार आहे असं जेव्हा आपण विचार करणार आहोत, तेव्हाच आपण एक इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल होणार आहोत आणि पूर्ण इंडस्ट्रीवर आपला इंडस्ट्रियल इम्पॅक्ट पाडणार आहोत. एम आय क्लिअर? आता तुम्ही बघा, एक्झाम्पल म्हणून बघा, अमेरिका आणि इंग्लंड देशाची भाषा इंग्लिश आहे, त्याच्यामुळे तिथे कोणी चुकत नाही सहसा. तुम्ही एखाद्या जर्मन माणसाला इंग्लिशमध्ये बोलताना ऐका, तुम्ही एखाद्या जपानी माणसाला इंग्लिशमध्ये बोलताना ऐका, एखाद्या चायनीज माणसाला इंग्लिशमध्ये बोलताना ऐका. मी ऐकले एका जर्मन माणसाला इंग्लिशमध्ये बोलताना ग्रामरचा आणि त्या माणसाच्या बोलण्याचा तीळ मात्र संबंध नव्हता. आणि आपण किती आपला विचार करतो की यार मी बोललो आणि चुकीचं झालं तर काय करणार, ग्रॅमॅटिकली जर मी चुकलो तर मला हसतील सगळे, एवढा आपण विचार करतो. पण ते लोक नाही करत विचार, कारण आपली भाषा नाहीये ही. मग ही आपली भाषा नाहीये तर आपण हिच्यामध्ये चुकणार आहोत. मराठी भाषा बोलताना चुकतो का आपण? नाही चुकत. मग इंग्लिशमध्ये बोलताना आपण चुकणार आहोत, 101% चुकणार आहोत. मी सुद्धा अजून सुद्धा बोलताना कधी कधी चुकतो, पण चुकलो म्हणून थांबायचंय का? नाही. ती चूक काय झाली? मी एक वर्कशॉप कंडक्ट केला होता, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. फॉर्च्युनेटली आय गॉट द रेकॉर्डिंग ऑफ दॅट वर्कशॉप फ्रॉम द रेस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट. मी ते जे काही रेकॉर्डिंग आहे ते माझ्या एका रिलेटिव्हना दिलं, जे थोडे इंटेलेक्च्युअल आहेत आणि त्यांना कुठल्याही गोष्टीवर पॉझिटिव्ह रिमार्क करायला आवडतं. त्यांना मी तो व्हिडिओ बघायला दिला आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि मला त्याच्यामध्ये सजेशन सांगा की मी काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे. मग त्यांनी मला सांगितलं, पूर्ण व्हिडिओ त्यांनी बघितला आणि त्यांनी मला सांगितलं की दर एक 2 ते 3 वाक्यानंतर मी एक फिलर वापरतो. राईट? तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करू शकता मागच्या सेशन्स मध्ये. त्याआधी खूप व्हायचं. त्यांनी मला त्याची जाणीव करून दिली. आता मी थोडं इंटेन्शनली ट्राय करतोय की अशा कुठल्याही प्रकारचा फिलर वापरला जाऊ नये याची. स्टील होतं, बऱ्याच वेळा वापर होतो याचा, कारण बऱ्याचदा काय बोलायचंय हे क्लिअर नसल्यामुळं तो फिलर येत असतो आपल्याला. त्याचं रिझन आहे ते की आपली कॉन्सेप्ट क्लिअर नसेल की आपल्याला पुढं काय बोलायचंय. एखाद्या वेळेस आपल्याला आठवत नाही एखादा मुद्दा, तेव्हा आपल्याकडून तो फिलर येत असतो. किंवा आपण एखादी गोष्टी एखादं वाक्य आपण सांगतो, एखादी कॉन्सेप्ट आपण सांगतो, तर ती संपल्यानंतर आपण समोरच्या माणसाकडून एक रिस्पॉन्स घ्यायचा प्रयत्न करतो, फीडबॅक घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा हे फिलर्स येत असतात. जसा माझा येतो बघा, ऑब्झर्व करू शकता तुम्ही. बऱ्याचदा स्लाइडच्या शेवटी मी म्हणतो राईट, म्हणजे मी तुम्हाला विचारतोय ओके का, कळलंय का तुम्हाला? ओके, देन वी कॅन मूव्ह अहेड. मग अशा ही पण एक मिस्टेक आहे, टू बी ऑनेस्ट. फिलर्स यूज केलेच नाही पाहिजेत. मग ही ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. त्यांनी मला सांगितलं, मी पण तो व्हिडिओ पुन्हा बघितला तर मला जाणवलं बरोबर आहे. आय अॅक्नॉलेज दॅट मिस्टेक आणि मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. ओव्हरनाईट दिसणार नाहीये की ते एकदम फिलर्स वापरायचे बंद झाले. ओव्हरनाईट नाही दिसणार आहे. थोडं थोडं प्रॅक्टिस करून 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 ते बंद होणार आहे. मग प्रोग्रेस आहे ना. तो व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये दर 2 ते 3 मिनिटांनी किंवा दर 5 ते 6 वाक्यानंतर हे फिलर्स येत होते. आता हे फिलर्स फार कमी झालेत. म्हणजे मी प्रोग्रेसवर आहे, म्हणजे मी सक्सेसफुल आहे. मी सक्सेस अचीव्ह केलं त्या पर्टिक्युलर एका मिस्टेक वरती. बरोबर? मग ही जे काय कॉन्सेप्ट आहे ही आपल्याला शिकायची आहे आणि जो माइंडसेट आहे तो बदलायचा आहे. कुठल्याही मिस्टेकला घाबरायचं नाहीये. झाली मिस्टेक, ठीक आहे, ऍक्नॉलेज करायची.
ऍक्सेप्ट करायची ती मिस्टेक झालीये म्हणून, आणि ती मिस्टेक सुधारायचा प्रयत्न करायचा आहे. ती मिस्टेक पुन्हा आपल्याकडून घडणार नाही याचं आपण भान ठेवलं पाहिजे. कारण माइलस्टोन हा एकदाच येतो, बरोबर आहे ना? तोच माइलस्टोन पुन्हा येईल का कधी परत? नाही येणार आहे. मग सारखा तोच माइलस्टोन जर का आपल्या पाथवे मध्ये येत असेल तर याचा अर्थ आपण एका सर्कल मध्ये फिरतो. या मिस्टेक वरून आपण आता क्रॉस झालो, परत तीच मिस्टेक, परत तीच मिस्टेक, परत तीच मिस्टेक चालू आहे, बरोबर ना? म्हणजे आपण पुढे जातोय का? तर नाही, आपण तिथेच फिरतोय. एक मिस्टेक झाली, दुसरी मिस्टेक झाली, तिसरी मिस्टेक झाली, परत पहिली, परत दुसरी, परत तिसरी, परत पहिली, परत दुसरी, परत तिसरी, परत पहिली. याच मिस्टेक्स आपण करत राहणार आहोत का? आणि मग 1 2 3 च्या ऐवजी 4 5 6 सुद्धा तिथे ऍड होतील, बरोबर ना? म्हणून फिअर ऑफ मेकिंग मिस्टेक्स आणि फिअर ऑफ जजमेंट या दोन्ही गोष्टी आपल्या डोक्यामधून काढून टाकायच्या आहेत, आणि आपण फक्त आणि फक्त एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत. आज जर मला या स्टेजवरती बोलवलेलं आहे बोलायला, तर मला तिथं एन्जॉय करता आलं पाहिजे. तिथं मला माझे 100% एफर्ट्स देता आले पाहिजे. हे आपल्या माइंडसेट मध्ये आपल्याला शिफ्ट, ट्रान्झिशन घडवून आणावी लागेल. आणि हे ओव्हरनाईट होणार नाहीये, याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. ओके. द 3 कोर पिलार्स ऑफ टुडेज टॉपिक काय आहेत? तर कम्युनिकेट फर्स्ट, अडॉप्ट अ ग्रोथ लेन्स आणि रिलीज ट्रान्सलेशन सेम. मग कम्युनिकेट फर्स्ट म्हणजे काय म्हणतोय आता आपण? जे आपण प्रत्येक सेशनला 3 इन्स्ट्रक्शन देतो तुम्हाला शेवटी सगळ्यात. काय? कीप प्रॅक्टिसिंग, कीप स्टडिंग, कीप स्पीकिंग. सुरुवात करा. ओके. कारण बऱ्याचदा आपलं ग्रामर जरी चुकीचं असलं तरी कॉन्टेक्स्ट आपल्याला समजू शकतो, आणि तो कॉन्टेक्स्ट जर आपल्याला समजला तर आपल्याला अर्थ सुद्धा समजू शकतो. आणि असं नाहीये की मग आपलं ग्रामर चुकलंय समोरच्या माणसाचं, मग तो कॉन्टेक्स्ट वरतीच आपण आयुष्यभर शिकायचं, ऐकून घ्यायचं काय त्याचं? तर नाही, त्यानं त्याच्या ग्रामर वरती सुद्धा काम केलं पाहिजे. पण ही, मी तुम्हाला परत सांगतोय, ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसला एंड पॉइंट नाहीये, सक्सेस पॉइंट नाहीये, परफेक्शन पॉइंट नाहीये. ओके. म्हणून स्टार्ट बिफोर यू आर रेडी, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला वाटतंय ना की आपण रेडी नाही आहोत आता ही गोष्ट, ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी, तर करा, स्टार्ट करून द्या. आपण आपल्याला ती गोष्ट येऊन जाईल. ओके. पुढचं आहे अडॉप्ट अ ग्रोथ लेन्स. प्रत्येक चूक ही काहीतरी आपल्याला शिकवून जात असते. आणि आपल्या मराठीमध्ये अजून एक म्हण आहे, ऐकली असेल तुम्ही, अनुभव हा माणसाचा गुरु आहे. हा अनुभव कुठून येतो? जेव्हा आपण एखादी गोष्ट सक्सेसफुली कंप्लीट करतो ना, तेव्हा तो अनुभव येत नाही आपल्याला कधी. ऑब्झर्व करा. कारण आपण त्या झोन मध्ये असतो की सगळं काही परफेक्टच झालंय. सगळं काही परफेक्ट झालंय याचा अर्थ काय आहे? मी जे काही केलंय ते परफेक्टच आहे. आणि आपण जेव्हा दुसरा अटेम्प्ट करायला जातो तेव्हा आपण फेल होतो. त्याला म्हणतात तुक्का लागणे, बरोबर ना? मग फेल्युअर मधून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो की ही चूक का झाली, बरोबर? ह्याची कारणं काय आहेत, ह्याचं अनालिसिस करता आलं पाहिजे. आणि हे अनालिसिस झाल्यानंतर ज्या काही करेक्टिव्ह ऍक्शन्स आपल्याला मिळतील त्या आपल्याला इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची स्टेप जी माझ्या सांगण्यातून मिस झाली होती, मिस्टेक झालीये हे ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. आज प्रत्येक जण
माझी मिस्टेक झालीये असं म्हणायला तयार नाहीये. ही मिस्टेक माझ्याकडून झालीये हे म्हणायलाच तयार नाहीये. मग आता इंडस्ट्रीमध्ये आपण हे कसं ऍप्लिकेबल होतंय? तर आपण बरेच एक्झाम्पल्स बघितलेले आहेत आता, बरोबर, की त्या प्रोजेक्टला एवढी टाइमलाईन दिली होती आपल्याला 1 वीकची, पण त्याच्या पुढे जातोय तो प्रोजेक्ट. मग आपण ऑलरेडी कम्युनिकेट केलेलं होतं, बरोबर, तो 3 लोक सुट्टीवर गेले त्याच्यामुळे आपण सगळं कम्युनिकेशन केलं होतं. तरी सुद्धा 2-3 दिवस एक्सटेंड करून सुद्धा आपला प्रोजेक्ट तिथं डिलिव्हर नाही झाला, म्हणजे हे एक फेल्युअरच आहे आपलं. हे फेल्युअरची पर्यंत आपल्याला जबाबदारी घेता आली पाहिजे की हो, ऍज अ लीडर आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दिस फेल्युअर. मग आपण ते अनालाइज केलं पाहिजे की आपलं कशा पद्धतीनं काय चुकलं, व्हॉट वेंट रॉंग, की आपण एक्सटेंडेड टाइम मध्ये सुद्धा हा प्रोजेक्ट डिलिव्हर करू शकलो ना. म्हणून नेहमी होतात मिस्टेक्स, डू नॉट वरी. एक फ्री मनानं आपल्याला प्रत्येक गोष्ट काम करायचंय, बरोबर. त्याच्यानंतर रिलीज ट्रान्सलेशन शीट. आता आपण एका सेशन मध्ये बघितलं होतं की आपल्याला ट्रान्सलेशनचा जो काही लूप आहे त्यातनं बाहेर पडायचंय. पण हे ओव्हरनाईट शक्य आहे का? इज इट पॉसिबल टू ब्रेक दॅट लूप ओव्हरनाईट? नो. कदाचित ही कॉन्सेप्ट तुम्ही आता पहिल्यांदा ऐकली असेल की ट्रान्सलेशनचा पण एक लूप असतो आणि तो आपल्याला ब्रेक करायचा आहे. मग लगेच तो ब्रेक करता येणार आहे का? नाही, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. मग ती प्रॅक्टिस कशी करणार? प्रॅक्टिस करताना तर चुका होणार आहेत, मग चुकलो तर सगळेजण हसणार आहेत आपल्यावर, म्हणजे फिअर ऑफ मेकिंग मिस्टेक्स आला, बरोबर. मग आपल्याला हे प्रॅक्टिस करताना फिअर ऑफ मेकिंग मिस्टेक्स एलिमिनेट करायचं आहे, फिअर ऑफ जजमेंट एलिमिनेट करायचं आहे. येस, मी मराठी मुलगा आहे, इंग्लिशमध्ये बोलताना होणार माझ्याकडून चुका सुरुवातीला, आणि मी त्या चुकांवरती काम करतोय. असं नाहीये की मी काल जसं बोललो होतो तसाच आज पण बोलेन. आज माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला थोडीशी तरी इम्प्रूव्हमेंट दिसणार आहे, हे निश्चित आहे. ओके. म्हणून जो काही ट्रान्सलेशन शेम आहे की बाबा मी मराठी आहे तर माझं इंग्लिश असं एकदम कच्चच असणार आहे, हा आपण कधीही बाळगायचा नाहीये. मी तुम्हाला जसं म्हटलं, तुम्ही युट्यूबवर सर्च करा, जपान किंवा जर्मन हे लोक कसे इंग्लिश बोलतात बघा. 75% लोकांच्या बोलण्याशी आणि ग्रामरशी काहीही संबंध नसतो. मग आपण काय एवढा विचार करतोय? ग्रामर ग्रॅमॅटिकली बरोबर असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला मेसेज कन्व्हे परफेक्टली करायचा आहे समोरच्या माणसाला. पण याचा अर्थ असा नाही की ग्रामरमध्ये चूक होईल म्हणून मी ग्रामर शिकून मग बोलेन. ग्रामर शिकणार कसं? त्यासाठी पण प्रॅक्टिस पाहिजे. ही प्रॅक्टिस कधी करणार? लिहून, नोटबुक मध्ये लिहून करणार प्रॅक्टिस? पॉसिबलच नाहीये, त्यातनं काहीही मिळणार नाहीये. प्रॅक्टिस ही नेहमी रिअल टाइम असली पाहिजे. बऱ्याचदा मी क्रिकेटच्या मॅचेस ज्या जुन्या असायच्या ना, टेस्ट मॅचेस, आता टेस्ट मॅचेस सहसा होत नाहीत, पण टेस्ट मॅचेस जेव्हा असायच्या तेव्हा मी कॉमेंट्री मध्ये ऐकायचो की आता एखादी मॅच चा रिझल्ट लागणारच नाहीये असं निश्चित जेव्हा होतं ना बऱ्याचदा टेस्ट मॅच मध्ये, आता ही मॅच टायच होणार आहे असं त्या क्रिकेटच्या म्हणजे ते खेळणाऱ्या खेळाडूंना बरोबर ते समजून जातं की आता काही झालं तरी ना ते जिंकणार आहेत ना आपण जिंकणार आहोत. मग अशा वेळेस काय करायचे ते लोक? तर मॅच प्रॅक्टिस करायचे. म्हणजे काय? तर 5 दिवसाचा गेम आहे ना, मी 5 दिवस गेम खेळणार, 5वा दिवस संपेपर्यंत आम्ही खेळणार गेम. आपली बॅटिंग चालू आहे ना, मी क्रीज वरती राहणार, थांबवणार नाही मी. 5 दिवसाच्या आत हा गेम बंद होऊ देणार नाही मी, कारण समोरच्या टीमचा बॉलर माझ्या नेट प्रॅक्टिस मध्ये येणार नाहीये मला बॉलिंग करायला. माझ्या नेट प्रॅक्टिस मध्ये माझ्याच टीमचा कोणीतरी मेंबर मला बॉलिंग करणार आहे, बरोबर ना. मग ते काय करायचे तेव्हा? खेळून काढायचे, त्याचा प्रत्येक बॉल खेळून काढायचे. मग तो पण बॉलर सुद्धा
त्याला सुद्धा आहेच प्रॅक्टिस, बरोबर ना. नेट प्रॅक्टिस मध्ये तर शेवटी त्याला त्याच्या टीम मधले बॅट्समन मिळायचे, पण इथं त्याला दुसऱ्या टीमचा बॅट्समन मिळाला प्रॅक्टिससाठी, मग तो सुद्धा आपले व्हेरिएशन ट्राय करायचा. ऑब्झर्व करा तुम्ही. कुठल्या तरी एक दोन मॅचेसच्या कॉमेंट्री मध्ये मी ऐकलं होतं की आता यांची मॅच प्रॅक्टिस सुरू झाली. म्हणून मॅच प्रॅक्टिस महत्वाची असते. म्हणून आपल्याला नेट प्रॅक्टिस तर करायचीच आहे आपल्या मित्रांसोबत असेल, आपल्या कलिग सोबत, पण आपल्याला मॅच प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. ऍक्च्युअल रिअल सिच्युएशन मध्ये जाऊन, त्या रिअल सिनारिओ मध्ये जाऊन आपल्याला परफॉर्म करायचं आहे. फेल होईल, चुकेल, चुकू दे, नथिंग टू वरी. आज चुकेल, उद्या बरोबर येईल, परवा अजून बरोबर येईल, त्याच्यानंतर अजून बरोबर येईल. मी असं कधीच म्हणणार नाही की परफेक्ट व्हा. ओके, रोज थोडी थोडी इम्प्रूव्हमेंट होत जाईल. गेटिंग माय पॉइंट? परफेक्ट. तर मिस्टेक टू मास्टरी जे काही मॉडेल आहे हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर पहिला आहे फिअर अँड सायलन्स, अवॉइडिंग स्पीच ड्यू टू एरर अँझायटी. म्हणजे मी पहिल्या किंवा दुसऱ्या सेशन मध्ये सांगितलं होतं की तो एक फेविकॉल असतो फिअरचा, तो आपल्या खुर्चीला लावलेला असतो. आपण मीटिंग मध्ये असू, कुठल्या वर्कशॉप मध्ये असू, कुठल्या लेक्चर मध्ये असू, कुठेही असू, आपल्या खुर्चीला तो फिअर नावाचा, फिअर ऑफ मिस्टेक्स किंवा फिअर ऑफ जजमेंट नावाचा ग्लू लावलेला असतो, आणि आपण त्याच्यावर बसलो की आपण चिकटून बसतो. आणि तिथे एकदा बसलो त्या खुर्चीवर की आपण उठत नाही, आणि मग जर आपण उठलोच नाही तर आपण आपल्या प्रोग्रेसवर, आपल्या प्रोग्रेस जो काही पाथ आहे त्याच्यावरती आपण कसे चालणार? ट्राय टू अंडरस्टँड माय पॉइंट. जर आपण त्या खुर्चीतच बसून राहिलो तर आपण चालणार कसे? आणि जोपर्यंत चालणार नाही तोपर्यंत आपला जो काही प्रवास आहे तो प्रोग्रेसकडे कसा जाणार? म्हणून आपण अटेम्प्ट अँड स्टंबल, म्हणजे काय? आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे, बोलायचा प्रयत्न करायचा आहे, ती ऍक्टिव्हिटी करायचा प्रयत्न करायचा आहे. एखादा प्रोजेक्ट आपल्याला दिलेला आहे तर आपण त्याच्यावर काम करायला सुरुवात तरी करायची आहे किमान, कारण सुरुवात केल्याशिवाय प्रोग्रेस होणार नाहीये. चुकेल, सुरुवातीच्या 2 दिवसात तुम्ही जे काम करून द्याल त्याच्यामध्ये मिस्टेक्स निघतील, पण तिसऱ्या दिवशी, कारण की तुम्ही त्या 2 दिवसाच्या मिस्टेक्स मधून शिकलेले आहात, तिसऱ्या दिवशी तुमच्याकडून मिस्टेक्स पहिल्या 2 दिवसात 10 झाल्या असतील तर आता 3च होतील, आणि पुढच्या दिवसाला त्या 2च होतील. हे आपल्याला समजलं पाहिजे. रिफ्लेक्ट अँड करेक्ट, कॉन्शियसली लर्निंग फ्रॉम ईच एरर, बरोबर ना? आणि मग फ्लुएन्सी आणि कॉन्फिडन्स इज द अल्टिमेट स्किल. एरर्स कमी होत जातात, स्पीच नॅचरल होत जातं, किंवा एरर्स कमी होत जातात, आपल्या प्रोजेक्ट मधला जो काही आपण रोज काम करतोय ते नॅचरल होत जातं. आणि म्हणून मग अशी मी तुम्हाला म्हटलं, नॅचरल एन्जॉय करायचंय आपल्याला. जे काही काम आपल्याला दिलेलं आहे ते काम आपल्याला एन्जॉय करायचं, आणि 100% एफर्ट्स आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहेत. मोस्ट लर्नर्स गेट परमनंटली स्टक बिटवीन स्टेज 1 and 2. ते फिलिंग सायलेन्स आणि अटेम्प्ट अँड स्टंबल या 2 स्टेप मध्येच अडकून राहतात. कारण सगळ्यात महत्वाचा पार्ट इथं तिसऱ्या स्टेपला आहे, तो म्हणजे ऍक्सेप्ट द मिस्टेक अँड कॉन्शियसली लर्निंग. मग अशी मी सांगितलं तुम्हाला, ऑब्झर्व करायचंय आपल्याला, इंटेन्शनली ऑब्झर्व करायचंय की माझ्याकडून काय चुका होत आहेत, आणि मग त्या चुकांवरती मी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे की ती चूक पुन्हा होणार नाही. हे जर आपण तिसरी स्टेप केली तर चौथी स्टेप ही आपली लगेच आहे. आणि चौथी स्टेप परफेक्शनची आहे किंवा सक्सेसची आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण परफेक्शन अँड सक्सेस आर मिथ. फक्त आपली प्रोग्रेस थोडीशी वाढलेली असणार आहे, आणि रोज आपली प्रोग्रेस अशीच वाढत वाढत गेली तर आपण ती ऍक्टिव्हिटी नॅचरली करायला लागू. आपल्याला स्पेशल एफर्ट्स त्या ठिकाणी लावावे लागणार नाहीत. गेटिंग माय पॉइंट? म्हणून आपण इथं म्हटलेलं आहे की त्यांनी स्वतःला फेल होण्याची परमिशनच दिलेली नाहीये. हे आपण सुरुवातीला ऐकलं होतं. आपल्या माइंडला, आपल्या सबकॉन्शियस माइंडला, आपल्या या सभोवतीच्या कल्चरमुळे, एज्युकेशन सिस्टममुळे एक फिक्स
इन्स्ट्रक्शन मिळालेली आहे की आपण फेल होऊच शकत नाही. देर इज नो ऑप्शन. मला फक्त आणि फक्त सक्सेस हेच हवंय. माझ्याकडून मिस्टेक होऊच शकत नाही. मी परमिशनच दिलेली नाही माझ्या सबकॉन्शियस माइंडला तशी. आज द्या. आज तुमच्या सबकॉन्शियस माइंडला फेल होण्याची परमिशन देऊन टाका आणि त्याला सांगा, फेल झाल्यानंतर मला सांग कुठल्या चुकीमुळे फेल झालो आणि त्या चुकांवर कसं काम करायचं हे पण सांग. पुढच्या स्टेप्स पण आहेत त्याच्यात. नुसतंच फेल व्हायची परमिशन म्हणजे फेल व्हायची परमिशन द्याल आणि निवांत व्हाल असं नाहीये. त्या फेल्युअरचं अनालिसिस केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या मिस्टेक्स आपण केल्यात हे आपण अनुभव घेतला पाहिजे आणि त्या मिस्टेक्स पुन्हा रिपीट केल्या नाही पाहिजेत. तरच आपल्या कामामध्ये नॅचरल फ्लो येणार आहे, एक फ्लुएन्सी येणार आहे, एक कॉन्फिडन्स येणार आहे. बरोबर? परफेक्ट. एक एक्झाम्पल आपण दिलेलं आहे. तर ही एक छोटीशी स्टोरी आहे एका IT एम्प्लॉईची. I used to rephrase every sentence in my head before saying it in meetings. By the time I was ready, the moment had passed. I thought my accent and grammar were the problem. They weren't. My fear was. After listening to Nitin about fear of mistakes or fear of judgment, I stopped waiting for the perfect sentence and just started talking. Within 2 weeks, my manager asked me to lead the client call. That would never have happened before. काय याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स सांगितले का आजच्या सेशनमध्ये? काहीही नाहीये. फक्त आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण परमिशन दिली आहे की परफेक्शन साठी थांबू नको. जे काय होईल ते होईल. फेल तर फेल, पण एन्जॉय कर आणि तुझे 100% एफर्ट्स दे. आणि जर एखादी चूक झालीच तर ती चूक मला समजून सांग. त्या चुकीवरती आपण काम करू. बरोबर? आणि वी विल एन्श्योर विल नॉट रिपीट दॅट मिस्टेक. परफेक्ट. लेसन काय याच्यामध्ये? शी डिडंट become a better speaker by learning more grammar. She became better by speaking more. Mistakes and all. Action cures fear. Waiting for perfection guarantees stagnation. जे काही आपण मगापासून सेशनमध्ये लेसन्स घ्यायचा प्रयत्न केला ते इथे 3 वाक्यामध्ये दिलेले आहेत. ऍक्शन क्युअर्स फिअर. आपण ऍक्शन घेतली की ते फिअर निघून जातं. बरोबर आहे? पोहायचंय. पाण्यात पडल्यानंतर जेव्हा आपण थोडं थोडं पोहायला शिकायला म्हणजे आपण हात मारायला लागतो किंवा तोंडात नाकात पाणी जायला लागतं, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण कसं तोंड केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या नाका तोंडात पाणी जाणार नाही आणि आपण हात कसे मारले पाहिजेत. हे समजल्यानंतर ते फिअर राहतं का आपलं पाण्याचं? नाही राहत. म्हणून ऍक्शन क्युअर्स फिअर. आणि परफेक्शन साठी वाट बघत बसलो तर आपण जिथे आहोत तिथेच आयुष्यभर राहणार आहोत. I hope the message is loud and clear. The quick win task for you. Once I complete the instructions, pause the video, implement this, and then resume the video. What is that? Stop reading. Open your notebook or phone right now. Set a timer for 60 seconds and speak aloud or write 5 sentences in English about your morning. Do not pause or pause to correct yourself. Do not delete. Do not rephrase. Just go. एकदा सुरू केलेलं आहे 5 सेंटेन्स बोलायला तर थांबायचं नाहीये. चुकलं चुकू दे. थांबून ते लगेच आपल्याला रिपेअर करायचं नाहीये, करेक्ट करायचं नाहीये किंवा रिफ्रेश करायचं नाहीये किंवा ते डिलीट सुद्धा करायचं नाहीये. ओके? रूल्स काय काय आहेत?
नो एडिटिंग और करेक्टिंग मिड सेंटेन्स, कीप गोइंग इवन वेन इट फील्स रॉंग, अँड फिनिश ऑल 5 सेंटेन्सेस नो मॅटर व्हॉट. आता 5 सेंटेन्सेस साठी मी तुम्हाला अशी इन्स्ट्रक्शन देतोय की फिनिश 5 सेंटेन्सेस नो मॅटर व्हॉट. 50 साठी द्यायला हवी होती वास्तविक पाहता, बरोबर ना, पण 5 सेंटेन्स साठी देतो. वाय इट वर्क्स? दिस एक्सरसाइज interrupts the perfectionism loop at the neurological level. जो सबकॉन्शियस माइंड आहे ना, त्याला जी तुम्ही आता परमिशन दिलेली आहे चुका करायची, त्या ठिकाणी जो परफेक्शनिझमचा लूप आहे तयार झालेला, तो लूप ब्रेक होईल. ओके, तर ही ऍक्टिव्हिटी क्विकली तुम्हाला करायची आहे. पॉज करा व्हिडिओ, इम्प्लिमेंट करा, शेअर करा व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये. ओके, आणि आता तुमच्या होमवर्क असाइनमेंट्स काय काय आहेत? डेली मिस्टेक जर्नल. रोज तुम्हाला तुमच्या 2 ते 3 इंग्लिश मधल्या मिस्टेक्स शोधायच्या आहेत आणि त्या लिहून काढायच्या आहेत. आणि नेक्स्ट टू ईच वन राईट द करेक्शन. म्हणजे तुम्ही त्या चुकांना करेक्ट करण्यासाठी काय करणार आहात हे तुम्हाला रोज करायचं आहे आता इथून पुढे. ओके, 5 minutes daily monologue. Record yourself speaking in English for 5 minutes about any topic, your work, your goals or your day. Do not re-record. Re-recording करायचं नाहीये. 5 मिनिटं रोज तुम्हाला स्वतःला रेकॉर्ड करायचं आहे. कुठल्याही टॉपिकवर बोला, जो तुम्हाला आवडेल त्या टॉपिकवर तुम्ही बोलायचं आहे. जसं जसं तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटेल की जरा काहीतरी चुका झाल्यात, उद्या तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट दिसेल, तिसऱ्या दिवशी अजून इम्प्रूव्हमेंट दिसेल. अशी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट 90व्या दिवसापर्यंत किंवा 60व्या दिवसापर्यंत काय असेल तो आपला प्रोग्राम जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच इम्प्रूव्हमेंट्स दिसून येतील. इनिशिएट 1 रिअल कॉन्व्हर्सेशन. स्टार्ट 1 इंग्लिश कॉन्व्हर्सेशन टुडे. आज व्हिडिओ संपला, सेशन संपलं, क्विज सबमिट केला. कोणासोबतही तुमच्या कॉलेजमधले मित्र असतील किंवा तुमचे कॉलिग असतील, एक इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन इमिडिएटली सुरू करा, कारण तुमच्या टॉपिक्स भरपूर आहेत. तसे फक्त मराठीमध्ये सुरू करायच्या आधी इंग्लिशमध्ये करा. रीड द मिस्टेक रिफ्रेम लिस्ट. जी काय आपण सुरुवातीला केली होती लिस्ट. राईट 5 स्टेटमेंट्स दॅट रिफ्रेम युअर रिलेशनशिप विथ एरर. फॉर एक्झाम्पल, each mistake is proof I'm trying. Read them aloud every morning this week before you start your day. Okay? What are the key takeaways from today's lesson? Mistakes are the method. Connection beats correction. And action is the antidote. आता मगापासून आपण या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. मिस्टेक्स आर द मेथड्स आपण म्हटलं, मग अशी मिस्टेक्सला एक माइलस्टोन म्हटलं होतं, बरोबर. आता मिस्टेकला आपण एक मेथड म्हणून सुद्धा कन्सिडर करू शकतो, कारण जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करणार नाही तोपर्यंत त्यामध्ये चुका होणार नाहीत, आणि चुका नाही झाल्या तर आपल्याला त्यातनं इम्प्रूव्हमेंटचा पॉईंट कधीच मिळणार नाही. ओके, कनेक्शन बीट्स करेक्शन. कारण आपलं अल्टिमेट गोल काय आहे? आपला जो काही मेसेज आहे तो आपल्याला कन्व्हे करायचा आहे. मग करेक्शन करत बसलो मनातल्या मनातच, तर आपला मेसेज कधी कन्व्हे होईल का? नाही होणार आहे. म्हणून आपल्याला बोलायला सुरुवात करायची आहे. आणि ऍक्शन इज द अँटीडोट. अँटीडोट म्हणजे काय असतं, तर एखाद्या व्हायरसला तो अँटीडोट दिला की तो व्हायरस मरून जातो. मग व्हायरस कोणता आहे सध्या आपल्याकडे? फिअर ऑफ मिस्टेक्स आणि फिअर ऑफ जजमेंट. तुम्ही बघा, एखाद्या तुमच्या घरच्या फंक्शन मध्ये जर डान्स प्रोग्राम वगैरे ठेवला असेल तर तुम्ही डान्स करायला जायला लाजता सुरुवातीला, आणि जेव्हा तुम्ही तिथे डान्स करायला स्टेजवर जाता ते असं म्हणतात ना की असं गरम झालं सगळं अंग नाचून नाचून, किंवा थांब म्हटलं तरी आपण थांबत नाही, बरोबर ना. पहिल्यांदा थोडं वाटत असतंय की मी नाचलो की मला काय म्हणतील माणसं इथली आजूबाजूची, मी कसा नाचतोय काय करतोय. पण नंतर नाचायला एकदा सुरुवात केली की कोण बघतंय मला, मला नाही माहिती, मी एन्जॉय करतोय. ऍक्शन इज द अँटीडोट. ते तिथं व्हायरस मरून गेला असतो फिअर वाला. ओके, कारण आपण ऍक्शन घेतलेली असते. ओके, आय होप द मेसेज इज क्रिस्टल क्लिअर फ्रॉम टुडेज सेशन.
Thank you so much for showing up today, and I hope you liked the way I could convey or I could communicate the importance of getting rid of the fear of mistakes and fear of judgment. And to overcome this fear of judgment and fear of mistakes, every day I say, keep practicing, keep studying, and keep speaking. Thank you so much.